जय शिवराय मित्रांनो, आपणा सर्वांचा लाडका यूट्यूब चॅनल छावा शिवबाचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांच्या भेटीला. मित्रांनो, खूप दिवस झाले टॅपेट कवरमधून ऑइल लिकेज होतं. थोडं असं जवळजवळ मी दोनदा तीनदा बघितलं. ऑइल लिकेज जाणवत होता मला. ऑइल लिकेज असल्याकारणाने सर्व ऑइल असं गिअरबॉक्सवर खालच्या बाजूला पसरायचं आणि जेव्हा सकाळी मी गाडी काढायचो तेव्हा गाडी पुढे घेतल्यानंतर या गाडी जिथं उभी होती ती उभी असताना तिथं थोडंसं ऑइलचे 2-3 थेंब दिसायचे. मला नेहमीच असं म्हणजे त्यातमध्ये ऑइल जवळ अर्धा लिटर पाव लिटर ऑइल टॉपअप करायला लागायचं आणि ऑइल लेवल क्लिअर करायचं. आता ऑइलचे भाव आपल्या सर्वांना माहितीच असेल का ऑइलचे भाव जवळजवळ गगनाला भिडलेले आहेत. तर मित्रांनो, ऑइल लिकेज जिथे जिथे आपल्याला सापडेल म्हणजे गिअरबॉक्सचा ऑइल असो किंवा इंजिन ऑइल असो, तो लिकेज काढण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आपण करावा. आणि मी स्वतः मॅकॅनिक असल्याकारणाने ते मी स्वतःच काम हाती घेतलं आणि ब्लॅक बॉक्स जो हा मॅजिक बॉक्स आहे, मॅजिक बॉक्स, त्या बॉक्समध्ये बरेचसे स्पॅनर आहेत चांगले. त्याच्या साहाय्याने मी टॅपेट कवर खोलला आणि ते पूर्णपणे साफ व्यवस्थित करून घेतलं. आणि मी पेशाने ही मॅकॅनिक आहे, त्यामुळं प्राथमिक उपचार कसं असायचं कसं करायचं ते आपल्याला माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण प्रवासात असाल तर नक्कीच प्रवासाला जात असाल तर आपल्या गाडीची चाकं, चारी चाकं व्हील टाईट व्यवस्थित आहेत का बघा. त्याच्यानंतर स्टेपनीमध्ये हवा आहे का हेही बघा. आणि कूलंट लेवल, ऑइल लेवल, पाण्याची लेवल, वॉटर लेवल वायपरमध्ये, कारण सध्या पाऊस असल्याकारणे वायपरचा जो टँक आहे पाण्याचा टँक, त्या टँकमध्ये पाणी आहे का, तसेच बॅटरी कनेक्शन वगैरे चेक करून घ्या. ब्रेक ऑइल, महत्त्वाचं म्हणजे ब्रेक ऑइल मित्रांनो आहे का बघून घ्या. आणि हा टॅपेट कवर मी खोललेला आहे, ती बर लागली होती पॅकिंगची, म्हणजे जुनी जी बर लागली होती. सिलेंट टाकतात तिथे, त्या सिलेंटची जी बर होती ती मी पॉलिश पेपरने व्यवस्थित घासून घेतलं, म्हणजे प्लेन करून टाकलं ते टॅपेट कवरचा खालचा स्पेस आणि हेडचा म्हणजे वरचा स्पेस जिथे आपल्याला टॅपेट कवर बसतो ते व्यवस्थित पॉलिश करून घेतलं. आणि आता मी सिलेंट लावली मस्तपैकी. सिलेंट अशा पद्धतीने लावली का पूर्णच लावून टाकली सिलेंट, का थोडंसं कुठं क्रॅक असेल, खड्डे असतील, ते खड्डे बुजवण्याचं काम हे सिलेंट करतं. आणि ते सिलेंट लावलं आहे मी. आणि सिलेंट लावून झाल्यानंतर असाच मी तो टॅपेट कवर मस्तपैकी त्याच्यावर ठेवून, सिलेंट लावून झाल्यानंतर आता ते टॅपेट कवर हेडवर ठेवत आहे. आणि त्याचे 6 बोल्ट असतात, ते 6 बोल्टिंग करून ते एकदम फुल असं टाईट करून घेणार आहे. खरं तर या कामासाठी आपल्याकडे ब्लॅक बॉक्स असणं खूप काळाची गरज आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे मॅजिक बॉक्स असा आहे, तो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथे आपला हात पोचत नाही अशा ठिकाणी ते ब्लॅक बॉक्समधल्या स्पॅनर, टूल्स, एल टॉमी, टी टॉमी, स्प्रिंग टॉमी हे काम करतात. बघू शकता आपण ब्लॅक बॉक्समध्ये काय काय आहे. आणि तो खरंच मल्टी टास्क आहे आणि खरंच मल्टी म्हणजे मल्टी स्पॅनर सेट आहे तो, जेणेकरून आपल्याला कुठेच अडथळा निर्माण होत नाही. आणि अशा पद्धतीने टॅपेट कवर बसवलेले आहे सिलेंड लावून. आणि त्याचे बोल्ट एक बोल्ट लावून घेतलं छान पद्धतीने, फुल टाईट करून घेतलं. काही ठिकाणी मध्ये सेंटरला असं जात नव्हतं, तिथं मला स्किल वापरायला लागलं, थोडीफार कसरत करायला लागली. आणि कारण त्याच्या मागे जो इनलेट मॅनिफोल्ड होता तो त्याच्यावर होता, त्याच्यामुळं तो स्पॅनर जात नव्हता. शेवटी स्पॅनर गेला कसं तरी आणि तो टाईट करून घेतला व्यवस्थित. असे टॅपेट कवरची सराउंडिंग पूर्णपणे व्यवस्थित टाईट करून घेतली. आणि ती सिलेंड जी पॅकिंग लावली होती मी, ती पॅकिंग व्यवस्थितरित्या बसून घेतली. त्याच्यानंतर एक HD केबल होती, ती थोडीशी क्रॅक असल्याकारणाने त्याचं करंट लीक होतं. करंट लीक जर CNG असेल तर करंट लीकमुळे फायरही होऊ शकतं. ते करंट लीक थांबवण्यासाठी मित्रांनो, ते सफेद जे दिसते माझ्या हाताजवळ शोल्डरजवळ, ते टेप आहे, ते टेप मी त्या HD केबलला गुंडाळलेली आहे, जेणेकरून तिथून करंट लीक होऊ नये. आणि करंट लीक होऊ नये, फायर, कारण आग लागण्यासाठी या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. ऑइल, रबर आणि फायबर या सर्वच गोष्टी इथे आहेत, त्यामुळे आग ही लगेच लागू शकते, पेटू शकतं. पण ते आग लागू नये यासाठी करंट लीक थांबवण्याचंही काम केलं आहे मित्रांनो. आता हे फायनल टचअप करून घेतला पूर्ण आपल्याला टॅपेट कवरला.
कारण टॅपेट कवरमधून जो ऑइल लिकेज होत होता तो डायरेक्ट पूर्ण गिअर बॉक्सवर पडत होता आणि गिअर बॉक्सवर पडत असल्याकारणाने पूर्णपणे ते गिअर स्लिप आहे, म्हणजे ती क्लच असेंब्ली आहे आतमध्ये, त्या क्लच असेंब्लीवर पण थोडा थोडा ऑइल जात होता. त्यामुळं मधीच असं बर्न व्हायचं किंवा गरम व्हायचं, स्मेल यायचं, ते स्मेलही बंद होतं मित्रांनो. आणि ऑइल कंझम्शन कसं वाचवायचं, महत्त्वाचं कारण ते आहे मित्रांनो. ऑइल कंझम्शन वाचवलेलं आहे. आणि इनलेट मुनिफोल्डचा एक बोल्ट होता, तो मी काढला होता, कारण तो त्याला स्थिर करण्यासाठी असतो, म्हणजे स्टेबल पकडून ठेवण्यासाठी. तोही टाईट करून घेतला. आणि अशा पद्धतीने म्हणजे माझं टॅपेट कवर जो लीक होता, कारण त्याच्यावर आपली एअर इनटेक बॉडी म्हणजे इनलेट मॅनिफोल्ड, एअर फिल्टर बॉडी पूर्णपणे बसते, ती टाईट करून घेतली व्यवस्थितरित्या. ते झाल्यानंतर सिलेंट थोडंसं सुकून झाल्यानंतर बघितलं थोडा वेळ कसं आहे काय ते. तर जवळजवळ 1-1.5 तास मी गाडी उभीच ठेवली स्टँड बाय, जेणेकरून कसं आहे, तर लगेच चालू केलं असतं तर सिलेंट ओलं असल्याकारणाने प्रेशरने लीक होतं, पिचकारी मारतो. पण ते तसं होऊ नये मी त्यासाठी ती थोडा वेळ ठेवलं. आणि मग गाडी आता चालू करायची लिकेज बघण्यासाठी, काम व्यवस्थित झाल्यानंतर. आणि आता लिकेज चेक करतो, बघूया. बघा तुम्ही पण लिकेज आहे का. हे इनटेक बॉडी ठेवण्याआधी थोडीशी गाडी चालू केली, बघा सर्व असेंबल झाल्यानंतर जिथे जास्त लिकेज आहे टॅपेट कवर तो पूर्ण ड्राय दिसतो होता, म्हणजे जेणेकरून आपलं पूर्ण लिकेज गेलेलं आहे. गाडी व्यवस्थित टकाटक आता आपण प्रवास करू शकतो उत्तमरित्या, बरोबर की नाही. आणि अशा पद्धतीने आपल्या गाडीचे लिकेज आपण काढू शकतो, त्या सोडू शकतो. सो मॅकॅनिक आहे मी, आणि मॅकॅनिक असल्याकारणाने मी हे काम केलेलं आहे. पण आपणही करू शकतो, असं काही नाही. टेक्निकल फील्डमध्ये थोडंफार करायलाच पाहिजे, आणि जेणेकरून आपल्याही स्किल, आपल्याही ज्ञानात भर पडेल, बरोबर की नाही. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.